लताज किचनमध्ये तुमचं स्वागत. मी कांद्याची चटणी बनवायची. ते कांदे घेतले चिरून आणि कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट, कढीपत्ता, लसूण अद्रकची पेस्ट आणि मिरची मसाला, जिऱ्याची फोडणी घालायची. मग लसूण टाकायचं, नंतर कांदा टाकायचा. तडका झाला का मग छान मोहरी लागते खमंगवाणी. लसूणची पेस्ट टाकते. आता हे कांदा टाकायचा. कांदा पूर्ण भाजू द्यायचा. पूर्ण कांद्याची चटणी बनवायची छानपैकी. थोडासा लालसर बरगंडी कलरचा कांदा भाजू द्यायचा. नंतर हळद, मिरची पावडर आणि मीठ आणि शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर हे नंतर टाकायचं लालसर झाल्यावर, कारण ठसका लागतो ना त्याच्यामुळं. आणि भाजीला काही नसलं ना आपण पटकन कांदे घेतो आणि कांद्याची चटणी बनवतो. कोणी डाळ टाकतं, कोणी शेंगदाण्याचा कूट टाकतं. मी शेंगदाण्याचा कूट टाकणार, डाळ नाही टाकली. डाळ हरभऱ्याची डाळ टाकतात, मुगाची टाकतात, चण्याची टाकतात, तुरीची पण टाकतात. डाळीवर पण खूप छान भाजी लागते ही कांद्याची चटणी. तुम्ही पण करा. थोडंसं लालसर बरगंडी कलर आला. आता चवीनुसार मीठ घालायचं. थोडीशी मिरची पावडर घालायची. मिरची पावडर थोडंसं जास्तच टाकायचं, कारण ते कांदा गोड असतो ना त्याच्यामुळं. आणि हळदी पावडर टाकायची आणि छान लागते भाजी. भाजीचा छान कलर आला आणि थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं. पाणी टाकलं का थोडंसं शिजते. शिजून कांदा थोडासा नरम होतो आणि मग आपल्याला नंतर शेवटला शेंगदाण्याचा कूट टाकायचा. ते पाणी टाकले की चटणी शिजते. अशी भाजी शिजली तर शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर सर्व सोबत. आणि आता 2 मिनटं ठेवायची आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं. छानपैकी झाकण ठेवलं का आपली शिजली भाजी. आपली ही कांद्याची चटणी तयार झाली. खायला छान लागते. तुम्ही पण करा. सोपी सिंपल आहे. आणि भाजीचा काय भाजीची अडचण असली की पटकन कांदे चिरायचे आणि पटकन भाजी बनवायची आणि टेन्शन नाही आहे. भाज्या एरी महागच झालेल्या आहेत. कांदे जरा स्वस्त आहेत ना, त्याच्यामुळं पटकन भाजीला काही नसलं की कांद्याची चटणी बनायची. तसंच मी केलं. कांद्याची चटणी बनवून घेतली. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा.